जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात रविवारी मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून 1.5 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला। एका महागड्या कारमध्ये अवैध मार्गाने शहरात गुटखा येणार असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली। या कारवाईत 1.5 लाखांचा गुटखा जप्त केला आहे। तसेच MH21 BV 3213 ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे। जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। हो, बरोबर आहे। काल गोपनीय बातमीदारांमुळे बातमी मिळाली की एक वाहनामध्ये काही प्रतिबंधक सुगंधित पान सुपारी किंवा गुटखा अशा वस्तू घेऊन येत आहेत। त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल आणि वाहन असं जवळपास 8 लाखाचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशनला दाखल आणलेला आहे।